चामटोली ग्रामपंचायत हद्दीत धोकादायक खदानीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात, प्रशासन मात्र झोपेत. बदलापूर ग्रामीणमधील चामटोली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कोपऱ्याची वाडीमधील आदिवासी बांधवांची व्यथा कोणीही जाणून घेण्यास तयार नाही, असे तेथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. घराशेजारी क्रेशर असल्यामुळे दिवसभर मोलमजुरी करून आलेल्या आदिवासी बांधव सुखाची झोपसुद्धा लागत नाही. दिवस रात्र क्रेशरवर दगडी फोडण्यासाठी सुरुंग लावल्यामुळे मोठमोठ्या दगडी घराशेजारी येऊन पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्या सुरुंगाच्या आवाजामुळे घरांना तडे जात आहेत. लहान लहान मुले घाबरून आजारी पडत आहेत. नागरिकांनी कित्येक वेळा समाजसेवक, नेते, प्रशासन यांच्याकडे तक्रारी केल्या, परंतु या आदिवासी बांधवांना अद्यापही कोणी न्याय देऊ शकले नाही. शेवटी हातात झालेला आदिवासी बांधव या खदानी विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर या आदिवासी बांधवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नेते पुढारी निवडणुका जवळ आल्या की आम्ही सर्व समस्या सोडून देऊ असे खोटे आश्वासनं देऊन पूर्ण करण्यासाठी मात्र पुढे सरसावत नाही, असं तेथे स्थानिक नागरिकांचे म्हणणे. स्थानिक नागरिक जीवाच्या आकांताने सांगूनही प्रशासनाला जाग का येत नाही? स्थानिक नागरिकांच्या जीवापेक्षा प्रशासनाला खदानी महत्त्वाची वाटते का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. लवकरात लवकर या खदानीवर कारवाई करून आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी स्थानिक नागरिक मागणी करत आहेत. आमचा विषय हा आहे की हे खदान खूप प्रमाणात काम चालू आहे खदानीचं. गेल्या 2019 पासून आम्ही पत्र देतोय सरकारांना, शासनाला, परंतु आमच्यावर दुर्लक्ष होते. आणि आत्ता पण आम्ही 2022ला पत्र केलेलं आहे खूप ठिकाणी, कमसे कम 19 ते 20 ठिकाणी. तर अजूनपर्यंत आमच्या इथं काही चाचणी झालेली नाही आहे, कोणी अधिकारी आलेला नाही आहे. तर आम्हाला हेच फक्त शासनाला एक जागृत करायचं की आमच्या आदिवासी बांधवांवर काहीतरी दुर्लक्ष होते, की आमच्या गावावर खूप मोठं संकट आहे. की खदान गेल्या अनेक वर्षापासून खूप जोरात काम चालू आहे, दिवस रात 24 तास चालू असते. त्याच्यावर आम्ही आवाज उचलतोय पण आमच्यावर दुर्लक्ष होते. परंतु आमची हे इच्छा आहे पूर्ण गावाच्या सगळ्यांच्या आरोग्याची एक मोठा प्रश्न आहे की हा प्रश्न सुटावा. इथं गाड्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे, प्रदूषण खूप वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या पिण्याचे पाणी पण खराब होत आहे. नाल्यात पूर्ण चिखल, पूर्ण माती. तुम्ही समक्ष बघू शकता, आपण जाऊ थोड्या वेळात, ते तुम्हाला दाखवू शकतो की किती प्रमाणात किती चिखल आणि किती प्रमाणात पाणी खराब होते. आणि हा डोंगर आहे, हा बघा समोरचा डोंगर आहे, तो ब्लास्टिंग खूप जास्त होते. ब्लास्टिंग जास्त होण्याचे कारण हा डोंगर कधी पण कोसळू शकतं आणि गावावर खूप मोठं संकट येऊ शकतं. तर आमचं हे शासनाला एक विनंती आहे की ह्याबाबत तुम्ही काहीतरी ठोस कारवाई करावी, की ही खदान बंद होवी. ही आमची गावकऱ्यांची पूर्ण एक अपेक्षा आहे. आणि ही तुम्ही कधीपासून या संदर्भात तक्रार केली आहे? ह्या संदर्भात आम्ही गेल्या 2019ला तक्रार केली होती ग्रामपंचायतचा ठराव घेऊन, आणि परंतु त्याच्यावर पण दुर्लक्ष झालं आहे, कारण की अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही ते. आणि आत्ता पण आम्ही 2024मध्ये आम्ही परत सरकार म्हणजे आपल्या सगळेच ठिकाणी आम्ही पत्र दिलेले आहेत, परंतु अजून परत गेल्या 3 महिने झाले. आता आम्ही किती तारखेला दिलं होतं, 20/2/2024. तर गेल्या 2 महिने होऊन गेला, तिसरा महिना पण होईल, परंतु अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही. ते आम्ही त्यांच्याशी काहीच कॉन्टॅक्ट केलेला नाही आहे, पण ते लोक इथपर्यंत आले पण नाही आजपर्यंत. नाही आमच्याशी संवाद केला की तुम्हाला काय गरज, तुमचं काय प्रॉब्लेम आहे, काय तुम्हाला काय अडचणी आहे, ती काय आहे, ही अजूनपर्यंत ते आमच्यापर्यंत कोणी पोचलं नाही आहे.